राज्यभरात सर्व जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे, तर उन्हाचा तडाखा वाढून तापमान 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून कोल्हापूर ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर आजरा तालुक्यातील गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि चित्रा पाटील यांचा भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. भाजप नेते किरण सोमय्या सिल्लोड तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र वाटप प्रकरणी शहर पोलिसांना तब्बल 100 पुरावे देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. सोलापूरमध्ये सकाळपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागल्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला. कुछ लोग हैं दो नाव पे चल रहे हैं. जुन्या शहरांची नावे बदलून काय होईल? जर सरकारने नवी शहरे बांधली तर चांगले होईल, असे वक्तव्य आमदार अबू आझमी यांनी केले. सुमारे 1.5 महिन्यापूर्वी धुळे तालुक्यातील शिरूर येथून कैलास पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी रायबा लॉन्समध्ये झालेल्या धाडसी चोरीचा छडा धुळे तालुका पोलिसांनी लावला असून मध्य प्रदेशमधून वधूचे 5 तोळे दागिने आणि आहेराची रोकड हस्तगत केली आहे. राज्यामध्ये मंत्रिमंडळात 6 राज्यमंत्री असून राज्यमंत्र्यांना अधिकार न दिल्याने ते नाराज असल्याच्या वावड्या उठल्या असून आम्ही 6ही राज्यमंत्री नाराज नाही, असं वक्तव्य राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा मंगळवारी आढावा घेतला. जिल्हा अधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या प्रशासकीय विभागाचा आढावा या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार महेश कायंदे आणि जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि इतर अधिकारी उपस्थित होते. गिरीश महाजन मोठा माणूस आहे. सरकार प्रशासन त्यांचं असल्यामुळे ते काहीही करू शकतात, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. आपल्या विविध मागण्यांसाठी वर्धा येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अमरावती येथील नांदगाव पेठजवळ रस्त्याने जाणाऱ्या ट्रकमधून राख उडून दुचाकी स्वारांच्या डोळ्यात गेल्याने उलट दिशेने जाणाऱ्या ट्रक खाली जाऊन ऋषिकेश सुभाष निंबोरकर राहणारा नांदूर यांचा दुर्दैवी मृत्यू. देशात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि तेथील वारींचे संत परंपरेची गाथा आता जगभरात पोचणार असून काही वर्षात लंडन, UK येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर साकारण्यात येणार आहे. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत 8 व्यक्ती बसून जाताना ट्रॅक्टर शेतातील विहिरीत कोसळले असून ट्रॉलीत बसलेल्या 8 कामगारांपैकी 3 कामगार विहिरीतून बाहेर आले आणि 5 कामगार विहिरीतच अडकले असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी समता पर्वाचे या वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली असून चळवळीचे सातत्य ठेवीत यवतमाळकरांनी याही वर्षी समता पर्वाचे भव्य आयोजन केले आहे. IPLमध्ये झालेल्या पंजाब किंग्स 11 आणि चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट सामन्यात पंजाब किंग्स 11ने चेन्नई सुपर किंग्सवर 18 धावांनी केली मात. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 92,650 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा भाव 94,000 किलो असा होता. खासदार संजय राऊत यांनी दिली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णाची उपमा. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाने धोकादायक वळण घेतले असून 24 तासात चीनने आपला निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही त्याच्यावर 84% कर लावू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली आहे.